नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ. खरं तर संतापजनक घटना सातत्याने या भाईंदर रेल्वे स्थानकाचे काही स्टेशन मास्तर आहेत ते सातत्याने करत आहेत. हे जिगर पाटील आहेत. जिगर पाटील सातत्याने ज्यावेळी मीरा रोडवरून ज्यावेळी कुठे क्रॉस करत असतात त्यावेळी मराठीमध्ये जर सूचना झाली नाही तर त्याचं काम आहे की जाऊन तक्रार, हा प्रत्येक वेळी तक्रार करत असतो. त्याच्या ह्या पावत्या तुम्ही बघू शकता तक्रार, आणि सांगत असतो की बाबा मराठीमध्ये सूचना नाही आहे, तुम्ही मराठीमध्ये करा. सर्वसामान्य माणसाला कसं कळणार, एखाद्या वृद्ध माणसाला कसं कळणार तुम्ही काय बोलताय किंवा काय सूचना होत्या प्लॅटफॉर्मवरती, हे समजल्या पाहिजेत सगळ्यांना. याच्यासाठी तो अग्रेसर असतो. परंतु एक स्टेशन मास्तर नाव तर मला तुझं विपिन सिंग करून कोणतरी आहे, एवढा माजुरडा आहे. अक्षरशः आज जिगर पाटील ज्यावेळी कंप्लेंट करण्यासाठी आला, सांगण्यासाठी आला की साहेब मराठीमध्ये तुम्ही सूचना देत नाही, मराठीमध्ये घोषणा झाल्या पाहिजेत, का होत नाही, तर त्याने द्वेषाने ह्याला जवळजवळ 2 तास अक्षरशः डांबून ठेवलं. जिगर पाटील हा फक्त जाब विचारण्यासाठी गेला होता, तक्रार बुक मागण्यासाठी गेला होता की मला एक तक्रार करायची आहे. तर त्याने अधिकाऱ्यांना सांगितलं इसको बिठा के रखो. म्हणजे लक्षात घ्या, हे किती माजुरडे लोक आहेत. हे राज्यामध्ये फक्त नोकऱ्या करण्यासाठी नाही आलेले आहेत, राज्याच्या नोकऱ्या बळकवण्यासाठी नाही आलेले आहेत, तर हे राज्यामध्ये सर्वसामान्य मुलभूताला मात दाखवण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. जिगर पाटील हे झालेली घटना तुम्हाला जिगर पाटील सांगितलं. सकाळची घडलेली गोष्ट होती. मी सकाळी ट्रेन पकडत होतो. घाईमध्ये मी सकाळी यायला भेटले नाही की मराठीमध्ये अनाऊन्समेंट होत नाही आणि मी वारंवार तक्रार करून सुद्धा काही इम्प्लिमेंटेशन त्याच्यावरती होत नाही आहे स्टेशन मास्टर. त्याच्यामुळे मी संध्याकाळी माझा येण्याचा प्रवास बाहेरून असतो बहुतेक वेळा. पण मी बाहेरून आलो आणि नंतर स्टेशनवरती आलो तक्रार करण्यासाठी की सकाळी तुम्ही मराठीमध्ये अनाऊन्समेंट झाली नाही म्हणून. मी तसं आतमध्ये शिरतात जे अधिकारी होते, स्टेशन मास्टर होते विपिन सिंग म्हणून, मी आतमध्ये शिरताच मला दमदाटी करायला लागले की तेरा तो रोज का नाटक राहायचं आहे, रोज तेरे को अभी दिखाता हूँ. लगेच त्यांनी RTFवाल्याला फोन केला. RTFवाले 4-5 जण आले होते. त्याच्यावरती मला उलटा गुन्हा नोंद करायला लावला. माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो शासकीय कामामध्ये, आणि मला RTFवाले वगैरे घेऊन गेले त्याच्यानंतर. परंतु RTFचे जे अधिकारी होते सिनियर ऑफिसर, ते बोलले की आम्ही कंप्लेंट अशी घेऊ नाही शकत, तो तक्रार द्यायला आला तर तुमचं काम आहे तक्रार घेणं. म्हणजे नाही माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो, वारंवार येतोय आणि तक्रार घेत राहतो, असं अडथळा निर्माण करतो वगैरे. त्याच्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मला तब्बल 2-2.5 तास बसून ठेवलं होतं येते स्टेशन मास्टर येते. नंतर मग मी मराठी एकीकरण समिती फोन केला लगेच, आणि पार्टी दादा वगैरे सर्व मदतीला आले. खरं तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. कायदेशीर मार्गाने जर मराठी भाषेची मागणी केली असता तरीसुद्धा कायदेशीर मार्गाने मराठी भाषा ही वापरली जात नाही किंवा मराठीमध्ये सूचना दिल्या जात नाही. केंद्र शासनाचं सूत्र आहे की त्रिभाषा सूत्र हे प्रत्येक राज्याला दिले गेलेलं आहे. मग सर्वात प्रथम त्या राज्याची भाषा, नंतर दुय्यम भाषा, नंतर मग तिसरी भाषा, अशा 3 भाषा वापरण्याचा केंद्र शासनाने आदेश सातत्याने काढलेला आहे. या आदेशाचं सातत्याने उल्लंघन करताना हे रेल्वे अधिकारी सातत्याने दिसत आहेत. माझी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, PRMना विनंती आहे की तात्काळ अशा अधिकाऱ्यांचं निलंबन करावं. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून त्यांचं आंदोलन करण्यात येईल एवढी मात्र नोंद घ्या. धन्यवाद. हे तुमचं बरोबर आहे. हे साहेब तुमचं एकदम मी सहमत आहे. बघा आम्ही एकदम कायदेशीर मार्गाने चालणारी मराठी एकीकरण समिती आहे. म्हणणं एवढंच आहे की जर तक्रार करायला आलेलो आहे इथे तर हा काय कुठे तू पण 2 तास थांब ना, तुला काय फरक पडतो? आमच्या मुलाला थांबवलं ना तुम्ही, तू पण थांब ना. त्याला घर नाही का, फॅमिली नाही का? अरे अभ्यास न करता झालास का इथे आलास तू? कसा लागलायस, कसा तू कामाला? तुझे सर्टिफिकेट चेक करायचे का? खुद बोला की मैं ऐसा आम्ही ऑफिसमध्ये विचारायला येऊ शकत नाही. हे बघा, हे अधिकारी आहेत, रेल्वेचे अधिकारी आहेत. महत्वाच्या मुद्द्याकडे त्यांना वळवतो. एखादा सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे तक्रार घेऊन येतो, कंप्लेंट बुक मागतो,
तुम्ही अशा बेवड्याला बोलवता याला मारायला? द्यायचा अधिकार आहे. अरे नहीं भाई तुम्ही मैंने द्यायला नहीं बुलाया पाहिजे. हमको. नाही हे कोणाला बोलवलं बघा याला दम द्यायला बोलला, एवढा म्हणतो. बिपिन आता तुझं भरपूर झालं हा? अरे नहीं भाई, म्हणजे अरे बाहेर मैं जानता तू आमचा नोकर आहेस हे माहितीये? अरे माहिती मला. तू आमचा नोकर आहेस माहितीये? हा, माहितीये. माहितीये ना? हे लक्षात ठेव फक्त. गव्हर्नमेंट मानतो हा नको मानू, मला फरक नाही पडत. घेऊन द्या सगळं. हे झालं ना, त्यावर कर्ज तुम्ही घेऊन द्या. Yes, yes. आता हे कंप्लेंट भेटायला माझी ऑफिस जर झालेलं प्रकार- जिगर या साहेबांचं नाव पण टाक की हे साक्षीला होते इथे. जे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. नक्कीच नाही तर साहेब मी येऊन बसणार तुम्हाला माहिती बिपिन आहे. व्यवस्थित अभ्यास कर घरी जाऊन जरा हा? भाई मैं अपना काम माहिती नसेल तर समजला मला विषय एखाद्याला हॅरेस करायचं ना सर्वात मोठा गुन्हा आहे, मैं arrest नहीं- सर्वात मोठा गुन्हा आहे. अरे नहीं मैं नहीं किया भाई, मैं अपना काम कर रहा हूँ. सर्वात मोठा गुन्हा तू केला. ऐका, त्याला कायदा रजिस्टर शिकवतो. दिलं ना. कायदा माहिती नाही या त्याला. या ऑफिसरला बोलवा ना. त्याने अभ्यास नाही केलेला योगेश आहे. शिकले सर, योगेश आणि ते पण आमचे MSF. बोलवा त्यांना, त्यांच्यासमोर प्रकार घडला इथला आणि हे बोलतात की नाही हे तिकीटसाठी हा थांबला. त्यांनी कंप्लेंट केली, त्याच्यानंतर हे सर्व ऑफिसर्स आले इथे मला घ्यायला. वानखेडे साहेब ते त्यांना म्हणताय की अशी आपण तक्रार नाही करू शकत, ते त्यांना सांगतायत. ते म्हणतात नाही लिहिले देखते कैसे काय हे काय आगाऊपणा हो. जबरदस्त म्हणजे कायद्याला तुम्ही एकदम हे करून टाकलं यांना हा? कायदा आहे की नाही राज्यामध्ये एवढं आम्हाला सांगा फक्त. जर कायद्याला कायद्याला गुंडाळलं या राज्य लोकांनी. नसेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून गृहमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की बाबा कायदा कायद्याचे आता काय म्हणते ते नियम आहे, ते नियम प्रमाणे कारवाई केलं पाहिजे की नाही. एक सर्वसामान्य माणूस आला तुम्हाला तक्रार रूप मागितली, तक्रार द्या, संपला विषय. तो रोज तक्रार करू शकतो. आपण आमचं एक हे बोलते टिकट नव्हते ना, आता हमें सांगे आप बताओ क्या हुआ था एग्जैक्ट यहाँ पे. मेरे पास टिकट नहीं था वो मेरे को ही पता है, ठीक है, लेकिन एक्चुअल में क्या हुआ था वो बता दो अभी. आप सब इनको इन्होंने फोर्स किया कि नहीं जबरदस्ती कंप्लेंट लो. हे काय तिकीट नव्हते हे कशाला बोलतोस? वर्माजी, तिकीट आहे आता तुझ्याकडे. त्याच्या जबाबसाठी तुम्हाला परत वर्माजी हा झालेला जो प्रकार आहे, अधिकारी तुम्हाला परत एक बोलवणार. माणूस तक्रार करायला येतो आणि त्याला इथे 2-2.5 तास बसून ठेवताय. योग्य आहे का? तुम्हाला योग्य वाटतंय का? हा अधिकारी आहे ना, स्टेशन मास्तर आहे ना, यांनी काय केलं पाहिजे? तक्रार करायची, तक्रार लिहून घेतलं पाहिजे आणि ठीक आहे जाऊ आहे. त्याचं काय झालं होतं, ते AC जे फाईन घेणार होते, मला जेव्हा कोणाला माहिती की याचं काय होतं, पण आज सकाळची तिकीट कापत होतं ना साहेब, आज सकाळची तिकीट कापत होतं की नाही? तिकीट आणि प्रवासाचं तिकीट वेगवेगळं आहे ना. आमचा नियम वेगळा आहे. त्याच्यावर आपण काय केलं? तो भाग समजला. आरोग्य बघायला कशाला बोलवलं त्यांनी? म्हणजे तुम्ही म्हणजे तो काय extra लावून शस्त्र बिस्त्र घेऊन आला होता का? हा काय गुन्हा आहे का? तिकीटचा वेगळा विषय राहिला. आम्ही तिकीटचा वेगळा विषय आम्ही राहिला. तुम्हाला बसून असं तर नाही ना, आमच्याकडून तर तसं काही झालं नाही. आम्ही हे किंवा पण आमचा होते माणूस सर, कोणी हे काही- बघा व्हिडिओ आहे माझ्याकडे, ह्यांच्याजवळ कसं उद्धटपणे वार्ता करत होते. चुकीचं आहे ना साहेब? जबरदस्ती घ्या हे पण सांगितलं, यांनी पण मला सांगितलं. समोरासमोर चुकीचं आहे ना, असं नाही केलं पाहिजे ना. बिपिन हे चुकीचं करताय तुम्ही. तुम्हाला कायद्याची सुव्यवस्था माहिती नाही. पद्धत वेगळी. कायदे काय आहे व्यवस्थित अभ्यास करा. नाही बस तुम्ही या सकाळी माझी ऑफिसला. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे विपिन सिंग करून कोण आहे, तातडीने यांना निलंबित केलं पाहिजे. का तर जो महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये नोकरी व्यवसाय उपभोगतो आणि मराठी भाषेची मागणी केल्यानंतर हे असे अधिकारी मराठी भाषेला लाथाने उडवतात. अशा अधिकाऱ्यांना निलंबित झालं पाहिजे. मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बघा कशा पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी भाषेची मागणी केली म्हणून अक्षरशः 2.5 तास या मुलाला बसून ठेवले. साक्षीदार सर्व अधिकारी आहेत. 2.5 तास बसून ठेवलं. एखादा मुलगा घाबरून फास लावून मरू शकतो, त्याला जबाबदार कोण? हे विपिन सिंग जबाबदार आहेत का? याचे सिंग तिवारी जे आलेत ना राज्यामध्ये नोकरी करतायत, परंतु त्यांना या राज्याची भाषा नको, मराठीची मागणी केली तर त्यांना काय फळाट होतं काही कळत नाही. हे कुठेतरी बदललं पाहिजे. उद्या आम्ही कायदेशीर मार्गाने सरळ मार्गाने तक्रार करणारच आहोत. पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवल्या जातील. पत्र दिलं तरी पण ते करत नाही. हे तुमचं बरोबर आहे. तुम्ही वरती पाठवू. हे साहेब तुमचं एकदम मी सहमत आहे. बघा आम्ही एकदम आपण काही demand करायची असेल काय आपलं आम्ही demand कायदेशीर सांगायचं मार्गाने चालणारी मराठी एकीकरण समिती आहे. लक्ष्मण बुकमध्ये त्याचं नाव टाक आणि यांनी तिथं प्रकार ते केला. सांगायचं नाही की त्याचं- तुमच्याकडे तू कशासाठी आलेला? तक्रार करायला आलेला. काय तक्रार होती? मराठीमध्ये अनाउंसमेंट नाही होता. मराठीमध्ये अनाउन्समेंट नाही म्हणून तक्रार होती. हाँ सर, ये वापस अभी आए हैं दूसरे जन भी, वो मेरा वीडियो निकाल रहे हैं, फोटो काट रहे हैं. दुसरे नाही आता इथे पूर्ण उनको दे दिया तापाई मैंने होती आता. कंप्लेन करने के लिए. कंप्लेन उन्होंने कर भी दिया और वो टीसी आया, रसीद बना के गया. अभी ये जा नहीं रहे, वापस वो आपको बोल रहे हैं कि आपने काय के लिए बैठा के रखा है. 2 तास का बसवलं ते सांगा तुम्ही त्यांना. हाँ हाँ, नहीं टीसी RPF आ नहीं रहा ना साहब, वो RPF चला गया वापस. सांगायला आलेला कंप्लेंट रजिस्टर करायची मला. बरोबर. तक्रार होती की मराठीत अनाउन्समेंट होत नाही म्हणून तक्रार होती आपली. बरोबर. मराठीत अनाउन्समेंट होत नाही म्हणून तो तक्रार करायला आलेला. मला होत आहे ना माहिती आहे. बघा ना. दादा
मी जर आहे इथे तर मला जर एखादी जर तक्रार वाटली, जर मी तक्रार म्हणून जर कंप्लेंट बुकमध्ये जर तक्रार करायला आलो तर तुम्ही मला 2 तास बसून ठेवणार? नहीं हे कोणत्या कायद्यात आहे मला दाखवा ना, कायदा दाखवा ना साहेब. मैंने उसको नहीं बिठा के रखा है ना, मग कोणी बसवलं त्याला? उनके पास टिकट नहीं था, इसके लिए वैसे तिकीट नाही म्हणून 2 तास बसवणार तुम्ही? हाँ आरपीएफ ने बिठाया, उनके पास टिकट नहीं था. आरपीएफ ना बोलवा, कोणी बसून ठेवलं बोलवा, त्याला सगळ्यांना बोलवा. होता है. राज्याच्या नोकऱ्या पाहिजेत तुम्हाला आणि राज्यात मराठी भाषा नको तुम्हाला. हाँ मैं ड्यूटी ऑफ किया. याचं उत्तर द्या, नंतर तुम्ही जा, तुमची ड्युटी ऑफ झाली असली तरी याचं उत्तर द्या आम्हाला. नाहीतर मी सगळ्यांना जमा करणार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि इथेच बसणार, हलणार नाही मी इथे. मी 2घेच जण आलोय आम्ही इथे फक्त तुम्हाला विचारायला की तुम्ही याला 2 तास का बसून ठेवलं. रखा है इसको. मैंने ही उठा के रखा है. बघा व्हिडिओ घ्यायचे. नाव काय? नाव काय हो तुमचं? विपिन सिंग. विपिन सिंग नाव आहे. तुमची आता ड्युटी संपली, तुम्ही आता घरी जात आहे. मग ह्याला 2 तास थांबवलं, याचं उत्तर कोण दिलं आम्हाला? आरपीएफ आ रहा है ना. आरपीएफ आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, आम्हाला उत्तर द्या, नंतर तुम्ही जा. वो आए थे यार, वो अनाउंसमेंट का नहीं हो रहा है मराठी में, उनके पास टिकट नहीं था. मैंने कहा पहले टिकट बनाएंगे तब अनाउंसमेंट का ये कंप्लेन नहीं जाता है. उसके लिए आरपीएफ को बुलाया, आरपीएफ ने टीसी को बुलाया. टीसीने काय केलं? फाईन मारली? हां न्यायगावरून बोलावलं त्याने, पण माझं मॅटर वेगळा होता. तो माझ्यावरती बोलतो तुझं रोजचं नाही, समजलं. असं बोलायला लागला की तुझं रोजचं आहे, तक्रार करतो. हां. अधिकारी सर यांना विचार मी किती वेळा येतो. कोण हे? हां यांना साहेब मराठीमध्ये तक्रार केली म्हणून तुम्ही लोक एखाद्या तक्रारदाराला 2 तास बसून ठेवता. तुम्ही एखादा तक्रारदार तुमच्याकडे येतो, बोलतो मराठीमध्ये तुमच्या सूचना नाही आहेत म्हणून तुम्ही त्या तक्रारदाराला बसून ठेवता. हे तुम्हाला कोणी अधिकार दिले सर्वसामान्य माणसाला बसून ठेवण्याचे? कंप्लेंटदाराला तुम्ही बसून ठेवता 2-2 तास. महाराष्ट्रात मराठी नाही बोलणार मग कुठे बोलणार हो? बोललात साहेब, खोटं बोललं का? त्याकडे रेकॉर्डिंग आहे. दादागिरी कशी करता तुम्ही इथे बसून? हिटलरशाही चालणार नाही तुमची. मी माझं काम करतो. नाही तुम्ही आता इथे बसा, मला याचं उत्तर द्यायचं तुम्ही पूर्णपणे. त्यांचं नाव काय? साहब वो आरपीएफ आ नहीं रहा इधर. विपिन सिंग. विपिन सिंग. मैं ड्यूटी से बोल रहा कि आप जब तक उत्तर नहीं देंगे घर नहीं जा सकता. मैं घर पे जाऊँ कितनी खड़ा है. नहीं पर पहिला तुला समजलं पाहिजे होता ना. असं थांबून ठेवू क्या हुआ वो तो बता ना क्या हुआ.